हॅलो, नमस्कार साहेब. बोला साहेब. साहेब तेवढं ते तुमचा राहिलेला हप्ता देता का तेवढं? अहो सध्या काही नाही की मला गो हप्ता द्यायला. हा. सध्या काही नाही की हप्ता द्यायला म्हणलं. अहो तुमचा हप्ता पेंडिंग पडलाय, आता 4 महिने झालं तुम्ही हप्ता भरणार झाला काय नाही, असं कसं हो? हप्ता पडला पण पैसे तर आले कामं धंदे नाही ते काय नाही ते मग कुठून हप्ता भरणार तुम्ही. अहो तुमच्या घरी चक्रा मारल्या, 4 वेळेस चक्रा मारल्या, तुम्ही पळून गेलो म्हणून पुण्याला. आता कोणाकडून घ्यायचा हप्ता आम्ही? अहो होय तुमचा फोन आला पण आता मग काय करणार आता हप्ता देण्यासाठी त्या पैशासाठी द्यावं लागलं. हा. पैशासाठी तर यावं लागलं पळून हे करून आता कोणून तर पैसे तुमची भरती करावं आता पैसेच नाही सध्या आता कसं करणार. मग काय तर ऍडजस्टमेंट करून पैशाचं नियोजन करायचं, पैसे द्यायचं करायचं. इकडे आम्हाला जीवाला ताप झाला इकडे. होय ऑफिसमध्ये आम्हाला बसू देणार काय नाही. तुमच्या जीवाला त्रास झाला तुम्ही उगाच इकडे तिकडे फिरत राहिला पण आमच्या मागे तकतकी द्या तुम्हाला काय माहित आहे. होय हो साहेब, तुम्ही घेताना पैसे एक बोललो, आता देताना एक बोललो, असं कसं हो? तुम्ही रोज फोन करताना हो परत ते पैसे तर पाहिजे का माणसाला तुमचं काय काम आहे तुमचे पगार चालू ही आहे तुम्ही इकडे तिकडे पैसे मागितले ही करता. अहो पगार चालू आहे पण त्या पगारीला बी काय काय तर काम पाहिजे का नाही? काळजी पण तुमचं रोजचं काम आहे इकडे तिकडे फिरायचं ही करायचं ती करायचं रोजचं उठून रोज हप्ता कधी देणं हाता देणं म्हटल्यावर कसं मला हो. तसं नाही साहेब, तसं नाही साहेब. आम्ही बी गरीब आहो, आम्हाला बी विचारणारे आहेत सगळे. कसं आहे, तुम्ही जर वेळेवर दिल तर आमचं बी काहीतरी क्रेडिट राहते. तुमच्याहून आम्ही गरीब आहो हो म्हणतात ते 1 रुपये पैसे आम्ही इकडे तिकडे काम करते हे करते तुमचा हप्ता भरती करायला तरी पण आणि तुम्ही 1 महिन्याचा हप्ता पडल्यावर लगेच फोन करता म्हणल्यावर. नाही नाही, काय बी करून तेवढा हप्ता उद्याच्या उद्या बरोबर काय बी करून मला सांगलं मी. काय साहेब उद्याच्या उद्या होत नाही हप्ता. हा. उद्याच्या उद्या कसं काय अर्जंट म्हटल्यावर होत नाही. आम्ही गरीब माणसं करणार तर आमचे पगार झाले हप्ते होत नाही तर आम्ही काम करावं इकडे तिकडे काय करून भरती करून द्यावं हप्ता. पण मी काय म्हणतोय, ज्या वेळेस पैसे उचलायचे त्यावेळेस 10-10 वेळेस फोन केला तुम्ही, पैसे केव्हा देता पैसे केव्हा देता म्हणून आता बऱ्याच टायमाला तुम्हाला का आवडले? अहो म्हणलो पण आता ते भेटतात पैसे म्हणजे आता हे आम्हाला भरलो का नाही 4-5 हप्ते तुमचे. पण आता हे आता अडचण काय तुम्हाला भरायला का आवडले तुम्हाला? भरा केपते. अडचण म्हणजे आले अडचण असं हो इकडे तिकडे साहेब तुम्हाला काम माहित आहे इकडे तिकडे आम्ही रोजगारी काम करून हप्ते भरत राहतो. हो वाटतं का पगार आम्हाला का 20-25 हजार रुपये आहे का काय आमच्या मागे आम्ही इकडे काम करून घर बागून मग तुमचे हप्ते भरावं लागले. होय हो साहेब, बरोबर आहे. पण तुम्ही ज्यावेळेस हप्ते उचलत तेव्हा पार मटणे बिटणे खाऊन पार सगळे पैसे पार करून टाकलो हो. त्यावेळेस आमच्या हप्त्याची आठवण आहे नाही तुम्हाला. मटणं बिटणं हप्ते बिपते खाल्लो म्हणजे ना मटणं बिटणं खायचे आता ते बोलायचे काय करायचं आम्ही काय बी खाऊ काही करू आम्ही आता तुमचे हप्ते चालूच आहे पण आता हे एवढा हप्ता रोखल्यावर तुम्हाला एवढं काय अडचण आहे. पण काय बी करा साहेब, आमचा एवढा हप्ता भरून टाका बरं. काय बी करा, आम्हाला माहित नाही ते काय बी सांगलं मी आधीच. बघा आमच्या जीवाला ताप झाला इथं. बा आमच्याकडे आले का लगेच भरून टाकता हप्ते हो आम्ही काही बोलून घेतणार काय नाही. नंतर ताई ते मध्ये तर त्या ताईने तर अवघड हे केल्या पहिले सुरू बाया गोळा केली तिनं स्वतःहून गोळा केली आणि आता हे असलं बोलायला हे करता का तुम्ही? एवढं असं वाटत असलं मग बघा मग का करते ते करा मग हप्ते बिप्ते देणं होत नाही मग आम्हाला तसलं बोलण्यात मजा नाही काय बी सांगलं मी तसलं बोलायचं नाही काय नाही. सरळ सरळ आपला हप्ता जमा करायचा आहे तर मला सांगायचं नाही ते. साहेब तुम्हाला गुढीमध्ये सांगलो मी तुम्हाला हप्ते देतो म्हटलं नसर नाही त्यांना असं अडचण कर तर मग वाटलं तर देईन नसर नाही देईन मग तुम्हाला काय करते ते करा मग पुन्हा मग. हां जर तुम्ही जर ऐकणार तर तुमची गाडी उचलून घेऊन जातो बघा सांगला मी. गाडी उचलून घेऊन जावं तर काय करा पण आम्हाला तर तसं हे नाही एवढी बार तुम्ही मदत करा मग आम्हाला. मी कुठले बरोबर पैसे मी बी रोजगारीच माणूस आहे मी बी आता काम करावं तर पैसा मिळते आम्हाला बी. आता तुम्ही जर असा हप्ता भरणार आलो तर मग कसं व्हायचं सांगा तुम्हीच. आता तुम्ही एवढा हप्ता भरताव का नाही तुम्ही आता तुम्ही रोजगारीवर मी बी रोजगारीवर. हो साहेब बरोबर आहे पण आता कसं आमच्या जीवाला ताप झाला की इथं आमचे वडले साहेब आम्हाला का हे करायला आहेत शिवाय घालायला आहेत आम्हाला. दिवसभर 200 रुपयाचं काम करून येतो त्याच्यामध्ये हप्ते बिप्ते भरताव त्या महिन्याचे हप्ता भरण्यानंतर तुम्ही लेट बोलला म्हटल्यावर मग ते तुम्हाला का करते ते करा हप्ता भरणं होत नाही मला मग. तसं नाही मला काय म्हणायचं आहे उगं विनाकारण असं आमरी तुमरी देण्यात मजा नाही काय ते लवकरात लवकर हप्ता भरून घ्या. माझ्या जीवाला ताप झाला साहेब. तुम्हाला होतो साहेब तुम्ही 10 बाया एकत्र गोळा केलो तुम्ही सगळं पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी केलो. हां दाखवलं बरं 1 मिनिट. हां हॅलो. हॅलो. हां नमस्कार मावशी.
बोला. काय हे काय तुम्ही बाया गोळा केलो सगळं केलं आणि आता हे मालकाला फोनवर दिला बोलायला हे पैसे भरायचे करायचे काय आहे का नाही आमच्या जेवढा ताप झालाय तेव्हा ऐका पैसे उचलताना तुम्ही पहिल्या सुरू पुढे पुढे केलो सगळ्या गोष्टी 10 वेळेस फोन लावलो मला फोन हे करा साहेब थोडं काम करा. आम्हाला हप्ता आम्हीच भरणार का मग एवढी बार भरा मग आमचा हप्ता आम्हाला बिले बंडाळ चालली आमची बी. अहो मला काय म्हणायचं मी कुठून भरू तुमचा हप्ता. मग आता थांबा दमधरा मग हा दमधरा पैसे कुठं चालला आम्ही पळून आता आमचे कसं दम धरायचं तर गाव तर सोडून तुम्ही पळून गेलो आणि अजून पळून कुठं झाला म्हणलं अजून मला पळून अजून हाऊस आहे का नाही नंबर तुमच्याकडे विषय संपला. अहो नंबर आहे नंबर घेऊन काय करायचं आम्हाला इथं जेवायला ताप आहे की सगळं साहेब माझ्या मागं लागलाय. कुठं का येऊन आम्ही अहो सकाळी गेल तर पार रात्री 9-10 वाजता इथं ऑफिसला यावं लागलेली मला तुमच्या हप्त्यासाठी. मग आता यावं लागत तुमचं काम आहे बघा तुम्ही करावं लागत आम्हाला बी काम आहे इकडं आम्ही काय बसला इकडं आम्ही त्याच्यासाठी तर राहिलो का इकडं पळून. होय हो तुमचे काम आहेत पण इथं माझ्या जीवाला ताप झालाय की. एवढा लास्ट रोखलाय हप्ता. ते आता तुमचं नसतं तुम्ही काय करणार तुमची गाडी असेल ती उचलून घेऊन जातो बघा सांगला मी. हा घेऊन जा बरं तसं भरणं होत नाही आमच्यानं आता बघा उद्या महिन्यात भरल तर भरता नाही तर नाही ती बी. तसं करू नका काय तर करून ऍडजस्टमेंट करून भरा ते बाया बी भरणार आहेत काय बी नाही उगं मला ताप झालाय हो. बरं तो साहेब तसं म्हणणं झालं आम्ही भरणार कुठं जाणार नाही आम्ही पण आमची बी बंडाळा जरा गोडीनं बोला म्हणला. एवढं प्रेमानं बोलून बी तुम्ही असलं बोलले म्हणलं त्याला काय अर्थ काय सांगा. तुम्ही एवढं तुमची गाडी नेता म्हणल्यावर कसं आम्ही लास्टच हप्ता एवढा राहिला आणि तुमचं एवढं चाललंय घरानं. तसं नाही हार हप्त्याला तसलंच आहे की तुमची बोंब. हर हप्त्याला मी भरताव का नाही हे महत्वाचं आहे तुम्ही. भरताव बरोबर आहे पण हर हप्त्याला तसंच म्हणलं माझ्या जीवाला ताप झालाय सगळा आहे. कसं ताप होतं आता घ्यावंच लागत बघा आता दिला म्हणल्यावर तुम्ही ताप करून घ्यावं लागत. काय ते काय तर ऍडजस्टमेंट करा तेवढा हप्ता भरून घ्या बरं मला काय सांगत बसू नका सांगला मी उगा कसं आहे उगा ते भांडणं करण्यात मजा नाही बघा सांगला मी. अहो साहेब भांडणं करणार तुम्हाला नीटच सांगलं आम्ही येऊ का बघा अजून 10-12 दिवस थांबा हप्ता देता. अहो हप्ता तुमचा आज किती तारीख आहे 4 तारखेचा हप्ता आहे तुमचा. 4 तारखेचा मग आज काय 10 तारीख आहे. आज 10-11 तारीख आहे 4 तारखेचा हप्ता 10-11 तारीख झाली आणि अजून वरून म्हणता अजून एक 7-8 दिवस थांबा म्हणून कसं जमते असं केल्यावर. 4-8 दिवस थांबल्यावर का आम्हाला बी 3 लेकरं आहेत का काहीच कळत नाही काम धंदा करायचं का सांगायचं तुम्हाला साहेब आमचं सांगितल्यावर कहाणी तुम्ही रडता. अहो रडायचं का आता सध्या रडायचंच काम झाले माझं रडतच आहो सध्या मी रडलाच तुमच्या हप्त्या पायी. आमच्या बरं आता तुमच्या जीवावर आता एवढं बरं सोडलंय घ्या बरं. नाही बघा मला काय सांगू नका काय नाही काय बी करून उद्याच्या उद्या हप्ता थोडा भरावा. काय एवढी बार भरा एवढी बार पुढल्या वेळेला देता तुम्हाला. नाही मला ते सांगत बसू नका काय बी करा आणि एवढा हप्ता का नाही लवकरात लवकर जेवढा होता होईल तेवढं लवकर हे करा बरं ऍडजस्टमेंट करा आणि मला हप्ता पाठवून द्या. भरता हो साहेब भरा एवढी बरं आम्हाचं एवढं का आलंय बंडाळ चालल्या का सांगायचं आहे. अहो निदान कोण गावात असलं तर त्याला तर सांगा त्याला तर द्यायला सांगा कोण तर आहे ओळखीचं असलं. विचारतात आम्हाला गावात हो गावात विचारणार आम्हाला कोण. अहो असं हप्ते घेता बोलून जाता म्हणलं कसं नियोजन लागते सगळं तुमचं. पळून घेणे आवकी नंबर आहे का नाही तुमच्याकडे. अहो नंबर असून काय करावं त्या नंबरला घेऊन काय करायचंय आता माणूसच नाही समोर मग आता ते सगळ्या बाया तुमच्या बरोबरच्या 8-10 असणाऱ्या बाया म्हणल्या तर ते आम्हाला माहित नाही काय नाही ते तुम्ही बघून घ्या. ऐका साहेब हॅलो हा बोला. आम्हाला जास्त बोलायचं नाही पळून गेलो ही गेलो असं विचारायची बात काय बोलायची गरज नाही तुम्हाला. हा मला हप्ता देणं होत नाही काय करायचं ते करून घ्या तुम्ही. हे असलं बोलू नका सांगला बरं का काय करण्यास सांगला मी उगाच दिमाग खराब करू नका मला सांगला तुम्हाला. तुम्ही पळून गेलो ही गेलो मग कुठे पळून जाणार आम्ही तुमच्यापासून. उगाच तुम्हाला सांगला माझा दिमाग खराब करू नका म्हणलं मी ऐकलो का. पळून गेलो ही गेलो म्हणजे असं जास्त बोलायचं नाही आमच्याकडे. ऐका माझा उगा दिमाग खराब करू नका सांगला मी केला ते केला आणि वरून अजून मला असलं बोलायला ते हप्ता आम्हाला भरणं होत नाही काय करणं होत नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्हाला देणं होत नाही पैसे. तुम्हाला नीट गोडी सांगणार पैसे देतो म्हणत तर पळून गेलो हे गेलो ते गेलो म्हणाला तुम्ही. आम्ही काय गाव सोडून पळून आलो का आमच्या गावात काय नाही का तिथं. अहो तुमचं हाय सगळं गावात आहे पण ते तुम्हीच नाही की गावात. बोलायची तुमची पद्धत आहे का नाही असं बोलायचं राहते वाकडं पळून गेलो तुम्ही हप्ते भरणार हे करणार ते करणार काय तर गोष्टीमुळे आलो आम्ही इकडे गावाकडे निघून. माणूस सांगून तर जाते आम्ही चाललो पुण्याला म्हणून काय सांगायचं बोलून जाता का तुम्ही. अरे इतक्या दिवस महिन्याला पैसे भेटले का नाही तुम्हाला. अहो महिन्याला ती बी कुठं 4 दिवसाला देतो 4 दिवसांना लेट करतो तो. मग तेवढे तर भेटले का नाही तुम्हाला. तसं नसते साहेब येड्याने करून जाऊ नका आम्हाला बी कसं आहे आम्हाला विचारणारे कोणतं राहतं
वरी हा, मग ती चालेल तुमचे शेठ लोक असतील हो, ती म्हणणार मी परत ती कसं आहे मग तुम्ही म्हणता पळून जाता हे जाता म्हणजे असं म्हटल्यावर मग तुम्हाला जे करायचं ते करा, पैसे देणं होत नाही आम्हाला बघा. असं बोललं झालं का एवढ्यावर झालं का? फोन करा नसा मग पुन्हा फोन करू नका मग नंबर लगेच बंद करून टाकेन, मग दुसरा नंबर घेऊन टाकेन. हो, असलं काय तर म्हणता होता. हे काय का खरेपणा? अहो, मग आता 3,233 रुपयाचा हप्ता आहे साहेब तुमचा. हे जायचं ते जायचं. हॅलो. तुमचे पैसे असे लोक तुम्ही त्यांना बोला आम्हाला बोलायला आम्ही महिन्याच्या महिन्यात तरी पण पैसे देतच राहलो. अहो साहेब, तुमचा 3,233 रुपयाचा हप्ता आहे. छोटी आहे, रक्कम हो. नाही, भरपूर रक्कम आहे ते. दिवला लोक नाही तुम्हाला हप्ते हो, पण ह्या महिन्याचा नका रोखला पैसे नाहीत म्हणून रोखला आहे. तुम्हाला कधी तिने पैसे सांगा बरं. तारीख निघून गेल्यावर तिकडे 4-5 दिवसाकडून तुम्हाला पैसे दिला का नाही? हे कसं झालंय, आम्ही तुम्हाला पैसे देऊन अवघड झाले काम आम्हाला. पहिल्यांदा तुम्ही सगळ्या गोष्टी सगळं पुढाकार घेऊन सगळ्यांना सगळ्या बाया जमा केलो, सगळ्या हे केलो, पैसे पाहिजे म्हणलो. 4-4 वेळेस फोन करत होतो, साहेब झालं का झालं का झालं का म्हणून. अहो केलो, आम्हाला गरज होती तेव्हा केलो. आता तुमची बी गरज देऊ लागलो की तुम्हाला नाही म्हणलं का पैसे देतोच म्हणलं की, आणि तुम्ही सारखं बार दिवसातून 3-4 वेळा फोन लावता म्हणल्यावर का फायदा आहे त्याच्यामध्ये मजा आहे. झालं का पैसे झाले का, हप्ता भरलो का, हे केलो का? अहो कधी जर फोन करत राहते का, सारखं फोन करत राहते तुमच्या मागे उगं. तसं नाही साहेब, आता कसं आहे, विचारणारी माणसं आहेत आम्हाला बी. फोन करावं तर लागतेच की. आता तुम्ही देणार जर हप्ता दिवसातून 3-3 वेळा फोन करता तुम्ही, झालं का, पैसे कधी येणार, पैसे कधी येणार म्हणल्यावर आता काम होणार माणूस ती कातावून. बघा बाबा, आता तो तुमच्या मनावरच आहे, द्यायचं न द्यायचं काय आहे ते ठरवा तुम्हीच आता का. एवढी बार भरा मग आमचा हप्ता मग तुम्हाला देतो. कुठले बरं मी, माझ्याकडे बी अवघड आहे सिस्टम लय, माझं बी अवघड झालेलं आहे. मला 10,000 पेमेंट आहे. 10,000 मध्ये का होते माझं? ते बरोबर साहेब हो, तुम्हाला म्हणणं नाही, ते तुमच्याकडे दोष नाही काय बी. हा मग तर आता किती दिवस भरत जाऊ का हप्ते आपण? नसते साहेब, काय तर गरीबाला ओळखायचं असते, कारण कसं आहे, आम्हाला बी सेवा खावलेली आहे दररोज उठून. मग असं बोलायचं, आम्ही गरीबच माणसं हो साहेबांना बोलायचं, गरीब माणसं बोलायचं. तुम्ही गरीब व्हा, पण माझ्या जीवाला ताप झाला की गरीब होऊन. तुमच्या काय नाही, तुम्ही आता ते कसं आहे, तुम्ही गरीब नाही, तुम्ही किती जर मोठे माणसं होता. काय करा, लवकरात ऐका, लवकरात लवकर तेवढं हप्त्याचं नियोजन करा आणि तेवढा हप्ता देऊन टाका बरं, काय बी करून. हो का, कसं आहे, करण्यात मजा नाही. लवकरात लवकर तेवढा हप्ता भरून टाका. 4-5 दिवस थांबवलं मला. 4-5 दिवस म्हणू नका साहेब, चांगला मॅच. हो साहेब, इकडे आहे का, 4-5 दिवस थांबा. 4-5 दिवसामध्ये झालं का लगेच तुमच्या लगेच हप्ता भरून टाकेल मी लगेच. सर, तुमचा नंबर तुमचा ट्रॅक करून का नाही, तिथं घरापर्यंत पोलीस येतील बघा, सांगला मी. काय पोलीस येत नाही, काय नाही साहेब, पोलीस बिरसी असं काही बोलू नका, काय करू नका. लगेच या 4 दिवसामध्ये लगेच तुमचे आल्याबरोबर लगेच हप्ता भरून टाकतो. 4 दिवस त्याला म्हणावं, 4 दिवस थांबवणार, 4 दिवसात तुमचा हप्ता बघू भरून टाकू. आणि लई जर ना वाकडे बोला तर मग बघा, मग आता तुम्हाला बघा बा, आता तुमच्याच मनावर आता द्यायचं न द्यायचं तर काय आहे ते लवकरात लवकर करा. तुम्ही बेसी घालव की पोलीस येतील, ही करतील ती करतील म्हणा. आता मग आता काम साहेब मी सांगा तुम्ही नाही. आता असं होल्यावर तर मी तर आता काय सांगू, सांगा तुम्हाला काय म्हणायला पाहिजे. हा सांगा तुम्हीच, आता मी काय करू सांगा. तुम्ही असं देत नाही म्हणजे मग कसं करू सांगा तुम्हीच. समजा खरं देत नाही कोण म्हटलं तुम्हाला, पण एवढं चिडी झाल्यावर माणूस मग का म्हणतो, मग देत नाही म्हणते. मग आता माणूस चिडून का बोलते सांगा तुम्ही, चिडते का नाही माणूस? चिडते माणूस. आता तुम्हाला तुमचा बी धंदा आहे, ते पैसे उशीर करायचा ही बी आहे. मग ते फोन करायला तुम्हाला माहिती आहे, पण ते माणसाकडे पैसे तर पाहिजे का? बघा किती किती बाकी आहे, किती जण दिले पैसे सांगा बरं तुम्ही. अहो तुमच्याकडे पैसे बाकी सगळे लोकांनी जमा केलेत. काय केले मग सांगा. आणि 2-3 लोक बाकी आहेत आमच्या गावातले, तुम्ही आमच्या महिलाला पैसे द्यायचे. हो साहेब, तुम्ही गावात नाही हो साहेब, तुम्ही दुसऱ्या गावाला हो, त्याच्यामुळे तुम्हाला मागायला लागला. आम्ही फोन करता हो तिकडे गावाकडे, तुमचे पैसे काढून घ्यावं लागते मला, काय करून तुम्ही पैसे लवकर द्या. तुम्हाला पैसे दिलेत आणि आमच्या गावातल्या माणसावर. तुमचे पैसे आणले साहेब, बाकीच्या सगळ्या लोकांचे आलेत पैसे माझ्याकडे. आल्यात का? देऊ मालकाला सांगा, मग तुमच्या शेटला सांगा देऊ मला पैसे त्याला. चालते, बघा बाबा आता तुमच्या मनावर काय आहे काय नाही. आता सांगून किती वेळ सांगितलं तर काय हे होणार आहे का सांगा तुम्हीच आता. बरोबर साहेब, पैसे पाहिजे हो. लवकरात लवकर ऍडजस्टमेंट करा आणि हे करा, जमा करा. हा जमलं तर तुम्हाला फोन करतो, लगेच पैसे पाठवतो, तुम्हाला फोन करतो. आणि चालते साहेब, काय हरकत नाही, तेवढं करा नियोजन. हा चालते ठेवू मग. ठीक आहे, ठेवा मग.